नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा वेटिंग लिस्ट लागलेली आहे 2024-25च्या ज्या भरती प्रक्रियेमध्ये. ॲडव्हर्टाइजमेंट 2024ची होती आणि 25मध्ये त्याची परीक्षा झालेली होती फेब्रुवारी मार्चमध्ये. तर या भरती प्रक्रियेचा जो काही निकाल आहे तो लागलेला होता आणि त्याची वेटिंग लिस्ट ही नुकतीच लागलेली आहे. आता या वेटिंग लिस्टचा येणाऱ्या जाहिरातीवरती काय परिणाम होऊ शकतो? ती वेटिंग लिस्ट जर बघितली तर सरळ सेवा भरती प्रक्रिया नागरी प्रकल्पाची होती. ठीक आहे. तर आता त्याचा येणाऱ्या भरती प्रक्रियेवरती काय परिणाम होऊ शकतो किंवा वेटिंग लिस्ट ही नेमकी काय असते ते अगोदर समजून घ्या. बऱ्याच माता भगिनींचे मला मेसेजेस आले होते की सर पुढे काय होईल त्याचं. ठीक आहे. तर ते अगोदर समजून घ्यायचं की वेटिंग लिस्ट ही नेमकी असते काय. ते जर तुम्हाला समजलं तर या ठिकाणी काय होणार आहे, तर मग तुम्हाला ते पुढच्या गोष्टी समजून जातील. तर लक्षात ठेवा, ही वेटिंग लिस्ट म्हणजे काय, तर समजा यापूर्वी जर बघितलं तर 102 पदांची जाहिरात होती, बरोबर. आता 102 पदांसाठी निकाल लागले. जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले गेले आणि त्यांना नोकरीवरती रुजू होण्यासाठी सांगितलं गेलं. ठीक आहे. आता जे कॅन्डिडेट या ठिकाणी जॉईन होणार नाहीत, ठीक आहे, जॉईन तर होतीलच, जे काही जॉईन होतील ते त्यांचे रुजू झाले. ठीक आहे. पण जे काही जॉईन झाले नाही, ठीक आहे, त्याच्यामुळं या 102 पदांच्या भरती प्रक्रियेतल्या ठिकाणी जी काही पहिल्यांदा सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लावली होती त्यांनी काही विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही. आता जॉईन नाही केलं त्यांच्या जागेवरती काय करायचं, तर त्याच्या व्यतिरिक्त जे काही खालचे कॅन्डिडेट आहेत, बरोबर, त्यांना या ठिकाणी काय करायचं, त्यांची एक यादी तयार केली जाते आणि ती यादी जाहीर केली जाते आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जातं. ठीक आहे. मग त्या कॅन्डिडेट मधील जे काही वरचे कॅन्डिडेट असतात ज्यांनी इथं जॉईन केलं नाही त्यांच्या जागेवरती यांना या ठिकाणी जॉईन केलं जातं, बरोबर, या 102 पदांच्या जाहिरातीमध्ये, बरं का. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की या ठिकाणी इथून जे जॉईनिंग होतील ते या 102 पदांच्या भरती प्रक्रियेमध्येच त्यांची जॉईनिंग होणार आहे. त्यांची नवीन भरती प्रक्रिया जेव्हा येईल ती नवीन पदांसाठी असते, नवीन परीक्षा घेतली जाते आणि ती परीक्षा ही पुन्हा एकदा होते आणि पुन्हा एकदा ही परत भरती प्रक्रिया राबवली जात असते. याचा अर्थ काय होतो, तर जी 102 पदांची भरती प्रक्रिया झालेली आहे त्याचाच ही वेटिंग लिस्ट एक भाग आहे. नवीन भरती प्रक्रियेवरती याचा काहीही परिणाम होत नसतो. ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हीच तुम्हाला सांगण्याच्या उद्दिष्टानं या ठिकाणी आजच्या या सेशनच्या माध्यमातून समोर आलेलो होतो. पुन्हा एकदा सांगतो बघा, जी 102 पदासाठी जाहिरात आलेली होती त्याची परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये झाली आणि प्रामुख्यानं ज्यांनी जॉईनिंग केली नाही त्यांच्या जागेवरती पुन्हा या ठिकाणी जे काही त्यांच्या मागे असणारे कॅन्डिडेट आहेत त्यांना बोलवलं जातं. जे कोणाला बोलवलं जाणार आहे याची जी यादी जाहीर केली जाते ती यादी म्हणजेच ही वेटिंग लिस्ट असते. या यादीमधल्या कॅन्डिडेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांच्या जागेवरती यांना जॉईनिंग दिली जाते. बस एवढीच या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे. म्हणजेच काय, तर याच भरती प्रक्रियेचा हा भाग आहे. नवीन भरती प्रक्रियेवरती याचा काहीही संबंध होणार नाही किंवा काहीही परिणाम होणार नाही, याची या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. त्यामुळं ज्या काही माता भगिनींच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या होत्या की येणारी भरती प्रक्रियेची परीक्षा होणार आहे का, जाहिरात येणार आहे का, तर निश्चितपणे जाहिरात येणार आहे. ती सुद्धा सरळ सेवेमधून येणार आहे, अंतर्गत मधून सुद्धा येणार आहे, ग्रामीण प्रकल्पाची सुद्धा येणार आहे, नागरी प्रकल्पाची सुद्धा येणार आहे आणि आदिवासी प्रकल्पांची सुद्धा जाहिरात येणार आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. अभ्यासाला वेळ द्या, अभ्यासाला वेग द्या आणि तयारी ही कंटिन्यू ठेवा. दुसरा एक प्रश्न माता भगिनींचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कोणता, परीक्षा कोण घेणार आहे. तर मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलं की महानगरपालिका जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भरती प्रक्रिया या एमपीएससी कडे जाणार नाहीत. ठीक आहे. मग त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असो, महानगरपालिका असो किंवा इतर भरती ज्या स्थानिक स्वराज्य असतो त्यांच्या भरती प्रक्रिया या एमपीएससी कडे जाणार नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त ज्या आहेत त्या एमपीएससी कडे जाणार आहेत. त्यामुळं तुमची जी काही भरती प्रक्रिया आहे एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच राबवली जात असते. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून ही राबवली जात असल्या कारणानं ही अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर या पदाची भरती प्रक्रिया ही एमपीएससी कडे जाणार नाही. हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. ठीक आहे. आणि जरी गेली तर त्याचा या ठिकाणी शक्यतो तेवढा परिणाम पडत नाही. उलट ती पारदर्शक पद्धतीने होईल. अभ्यासक्रमामध्ये काहीही बदल होत नाही. एवढी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आजच्या या सेशनच्या माध्यमातून सेवेला विराम देतो. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेला अभ्यासाला वेळ द्यायचा आहे, वेग द्यायचा आहे, तर आणि तरच येणाऱ्या रिझल्टमध्ये काय होणार आहे, तुम्हाला इथं यश मिळणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, PYQ बघायची असेल तर आपलं पुस्तक रेफर करा. तेच तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ज्यांना वाटतं की क्लास केला पाहिजे तर आपल्याकडे या ठिकाणी
क्लास सुद्धा सुरू झालेले आहेत नव्यानं. त्याच्यामध्ये मेंटरशिप एक बॅच असते आणि रेग्युलर बॅच आहे. ठीक आहे, जर स्वतः तयारी करण्याची या ठिकाणी तुमची तयारी असेल तर त्यांच्यासाठी रेग्युलर बॅच आहे. आणि ज्यांना वाटतं की आमच्याकडून कोणतरी अभ्यास करून घेतला पाहिजे अगदी या ठिकाणी आरडून ओढून, तर त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी इथं करून देणार. ज्यांच्या अभ्यासाची लिंक तुटलेली असते त्यांनी शक्यतो या ठिकाणी ही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता. 100% त्याचा फायदा होतो. कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, चला मग आजच्या सेशनच्या माध्यमातून एवढी या ठिकाणी गोष्ट सांगायची. निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आणि काहीही शंका असतील तर 97 93 92 41 41 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन या ठिकाणी केलं जाईल. जर कॉल केला आणि कॉल जर उचलला गेला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, नंतर तुम्हाला रिप्लाय येऊन जात असतो आणि नंतर कॉल सुद्धा येतो तुम्हाला. त्यामुळे या ठिकाणी या नंबरवरती संपर्क साधा, तुम्हाला निश्चितपणे तुमच्या सगळ्या शंका दूर केल्या जातील. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.